शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज, पळसखेड भट, रायपूर, म्हसला खुर्द। नर्सरी ते 12वी कला, वाणिज्य, विज्ञान, क्रॉप सायन्स, अबॅकस, नीट, जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। बारी समाजाचा शासनाला आंदोलनाचा इशारा। खामगाव येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आल्या विविध मागण्या। बारी समाजाच्या मागण्यांची येत्या 22 जून पर्यंत पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलनाचा निर्धार बारी समाज महासंघाकडून एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला। बारी समाजाचे आंदोलन पुढे रेटण्यासाठी तसेच पुढील रणनीती ठरवण्यासाठी अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक काल 15 जून रोजी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी खामगाव येथील हॉटेल प्राईड येथे पार पडली। बारी समाजाचे दैवत संत रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंतांचा दर्जा देण्यात येऊन त्यांचे भव्य असे स्मारक अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे उभारावे। बारी समाजाचे प्रमुख पारंपरिक पीक असलेल्या नागवेलीची पानमळे, पानपिंपळी, मुसळी ह्या पिकांना औषधी पिकांचा दर्जा देऊन वेळोवेळी निसर्गाच्या अवकृपेने होत असलेले नुकसान पाहता त्वरित नुकसान भरपाई मिळावी। बारी समाजाच्या आर्थिक उत्पन्नासाठी संत शिरोमणी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून वेळोवेळी निसर्गाच्या अवकृपेने होत असलेले नुकसान पाहता त्वरित नुकसान भरपाई मिळावी। बारी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी संत शिरोमणी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून रोजगारासाठी हातभार लागावा अशा मागण्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आल्या। या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे, राजेंद्र येऊल, दिनेश भोंडे, रमेश डब्बे, अर्जुन घोलप, फुसे, निलेश ढगे, राहुल कळमकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। संपूर्ण देशामध्ये यावर आता बैठकी सुरू आहेत आणि आता जे होईल 22 तारखे आम्ही 22 तारखेपर्यंत शासनाला मुदत देत आहोत। शासनाने 5 दिवसामध्ये आमचा विषय संपवावा आणि मग पुढच्या अधिवेशनामध्ये सगळ्या आमच्या मागण्यांच्या स्वरूपात जे आर्थिक बर्डन आहे त्याकरता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचा समावेश करावा। म्हणजे स्मारकाकरता निधी किती, आर्थिक विकास मंडळाकरता निधी किती, पानमळे आणि ह्याच्याकरता अनुदान किती, त्यानंतर पीक विम्यासाठी काय योजना आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची पूर्तता करावी अशी शासनाला मी नम्र विनंती करतो। 22 नंतर जर मागणी झाली तर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत। काय आम्ही आता 22च्या संध्याकाळी किंवा 22च्या सकाळी आम्ही त्यावर फायनल निर्णय घेऊ आणि आम्ही काय करणार आहोत ती त्याच दिवशी आम्ही जाहीर करू।